असताना मला निवेदन करता करता असं वाटलं की बापरे, हे ब्रेथलेस आहे निवेदन, म्हणजे अजिबात स्टॉपच नाही ना बोलताना. तो क्रिकेटचा रन तिकडे होतोय, गोलंदाज फलंदाज ते तिकडे त्यांचं काम करतायत आणि हा माणूस अविरत बोलतोय. मला एकदम आश्चर्य वाटत होतं निवेदनाचं. आणि थोडा वेळ झाल्यानंतर माझं मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली. त्यावेळेला माझ्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी ह्या माणसाने बोलल्या तिथे व्यासपीठावर. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्याबद्दल इतकी माहिती कशी. त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की आजपासून काही वर्षांपूर्वीचा काळ असेल जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात व्याख्यानं करत होतात, शहापूर तालुक्यात व्याख्यानं करत होतात, त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे बघून माईक पकडायला शिकत होतो आणि त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे. कदाचित त्यांच्यासारख्या निवेदकांनीच आमचं नाव मोठं केलं असेल, त्याबद्दल तिळमात्र शंका नाही. एकदा जोरदार टाळ्या. कारण ह्या निवेदकासाठी का झाल्या पाहिजेत? तुमच्या कार्यक्रमाची सगळी धुरा निवेदकावर अवलंबून असते. मला वाटतं महाराज बडेकर बुवा तुमच्या प्रत्येक वाक्याला टाळी वाजवत आहेत. त्यांच्याकडे शब्द नाही आहेत. अगदी स्तुती सुमना. आणि आता थोडंसं सांगितलं पाहिजे की आमच्यासाठी दिवाळी म्हणजे काय.